स्वयंपाक आणि बरेच काही या माझ्या चॅनलमध्ये मी मृणाल पाटील आपले खूप खूप स्वागत करते। आजच्या या भागामध्ये आपण कैरीचे पन्ह कसं बनवायचं हे बघणार आहोत आणि हे बघत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका, म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। याबरोबरच मी इथे गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण आपल्याला कैरीचा गर जितका निघेल त्या प्रमाणामध्ये ठरवायचं आहे। याबरोबरच मी इथे वेलची घेतलेली आहे, याची पूड करणार आहोत आपण। तर सर्वप्रथम आपण या कैऱ्या ज्या आहेत त्या उकडून घेऊयात। इथे मी एक जाड बुडाचा कुकर घेतलेला आहे। या कुकरमध्ये आपण एक स्टँड ठेवूया आणि या स्टँडवर मी ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या कैऱ्या ठेवते। कुकरला झाकण लावून आपण 3 ते 4 याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कैरी एकदम कवळी असेल तर 2 शिट्ट्यांमध्येही शिजते, त्यामुळे आपल्याला कैरी किती शिजवायची आहे हे आपल्याकडे अवेलेबल असलेल्या कैरीच्या हिशोबाने आपण कमी जास्त करू शकता। मी याला 3 शिट्ट्या देणार आहे। कुकरच्या शिट्ट्या वाजल्या की गरम गरमच आपल्याला या कैऱ्या पाण्यातून बाहेर काढायच्या आहेत। हा बघा, अशा छानपैकी शिजलेले आहेत। या एक एक करून आता आपण पाण्यातून बाहेर काढूया। ह्यातला गर आपल्याला ह्या कोमट असतानाच पटपट आपण काढून घेऊया। अशा प्रकारे खिवचून आपण त्यातला गर वेगळा करून घेऊया। हा गर वेगळा करून झाला की ह्यातली ही जी सालं आहेत, ही सालं आपल्याला वेगळी काढायची आहेत आणि आपल्याला ह्याचा फक्त गर घ्यायचा आहे। हा बघा, हा अशा प्रकारे मी ह्या कैरीचा हा पूर्ण गर काढून घेतलेला आहे आणि हा मी मोजूनही घेतलेला आहे। हा साधारणतः 1 वाटी गर आहे। या 1 वाटी गरासाठी मी मोजून 1 वाटी गूळ घालते। हे गुळाचं प्रमाण आपण थोडंफार कमी जास्त करू शकता। कैरी खूप जास्त आंबट असेल तर आपण हे प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकतो। आता हा गर कोमट असल्याने आपण हा एकत्र करूया, म्हणजे जो गूळ आहे आपला तो यामध्ये आपोआपच विरघळेल। बऱ्याचदा काय होतं, बरेच जण हे दोन्ही मिश्रण एकत्र करून ह्याला मिक्सरला लावून टाकतात। ह्यामुळे जो कैरीचा नैसर्गिकपणा असतो तो कुठे ना कुठे कमी होतो, कारण मिक्सरमध्ये आपण हे दोन्ही मिश्रण गरम करतो आणि ह्याच्या रंगामध्येही फरक पडतो। ह्याला जो नॅचरल रंग आहे तो राहत नाही। हा मिक्स न करताही आपण असाच जर एक 10-15 मिनिटं ठेवला तरी हा गूळ कैरीच्या गरामध्ये छानपैकी विरघळून जातो। आपण हे मिश्रण असंच मिक्स करूया। एक 5 मिनिटं तरी गूळ छानपैकी विरघळू देऊया। एक 2 ते 3 मिनिटं मी हा गूळ छान असा फेटून घेतलेला आहे। आपण बघू शकता गूळ मस्तपैकी विरघळलेलाही आहे आणि यामध्ये ह्याचा एक सुंदर असा रंगही आलेला आहे, जो आपण बघू शकता। यामध्ये आपण चवीनुसार किंचितशी वेलची पूड ॲड करूया। आवडत असल्यास यामध्ये आपण जायफळाची पूड किंवा वेलची पूड बरोबर जिरा पूडही आपण यामध्ये घालू शकतो।
हे कैरीच्या पन्ह्यासाठीचं आपलं मिश्रण आता छान असं तयार झालेलं आहे. आपण हे आता हवं असल्यास गाळूनही घेऊ शकतो. म्हणजे ह्यामध्ये जर काही गुळाचे किंवा कैरीचे काही गड्डे राहिले असतील तर तेही निघून जातात. हे पन्ह्याचं जे मिश्रण आहे ते 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये आरामात स्टोअर होतं. हे 1 चमचा मी या ग्लासमध्ये आता घालून घेते. यामध्ये वरून पाणी ॲड करते. टेस्टी असं कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. आपण ही रेसिपी आपल्या घरी नक्की करून बघा. उष्णतेसाठी हे कैरीचे पन्हं खूपच लाभदायक असतं. ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ह्या प्रतिक्रिया मला सांगायला विसरू नका. थँक्यू.